पालघर समाचारमध्ये सर्वांचे स्वागत आणि मी अरविंद बेंडगा। मित्रांनो, 19 जानेवारी 2026 रोजी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा एक लॉंग मार्च निघणार आहे चारोटी ते पालघर पर्यंत। आणि या लॉंग मार्च मध्ये जे 9 तरुण तरुणी सहभागी होणार आहेत, नेमकं ते कशासाठी या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत आणि हे आंदोलन नेमकं कशासाठी आहेत, या आंदोलनाच्या मागण्या काय, ते आपण काही कार्यकर्ते आपल्याशी जोडलेले आहेत त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। तर दादा, सर्वप्रथम तुमचं नाव काय? मी नंदकुमार हाडळ, DYFI युथ संघटना आहे त्याचे मी महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष आहे आणि ठाणे पालघर जिल्ह्याचे अध्यक्ष आहे। हा जो लॉंग मार्च निघणार आहे, या लॉंग मार्च मध्ये नेमक्या मागण्या काय काय असणार आहेत? आपल्याला माहितीच आहे, हा जो काही 19 ते 20 तारखेपर्यंत चारोटी ते पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावरती मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा होणार आहे। त्याच्यामध्ये आम्ही DYFI संघटना म्हणून त्याच्यामध्ये सामील होणार आहोत। आणि याच्यामध्ये आज आपण बघतो आहे सर्व पालघर जिल्ह्याची जी परिस्थिती आहे, पेशा नोकर भरती असेल ती पेशा नोकर भरती होत नाही आणि कायमस्वरूपी नोकर भरती झाली पाहिजे म्हणून बरेचशा संघटनांनी किंवा युवकांनी मोर्चाचे मागे सुद्धा आंदोलन नियोजन केलं होतं, परंतु कुठून तरी सरकार त्याच्यावरती दडपशाही निर्माण करत आहेत। आणि म्हणून जे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षामार्फत जो हे लॉंग मार्च होणार आहे त्याच्यामध्ये आम्ही मोठ्या संख्येने या ठिकाणी युवक युवती कायमस्वरूपी नोकर भरती झाली पाहिजे, कॉन्ट्रॅक्ट पद्धत रद्द करावी झाली पाहिजे आणि म्हणून त्याच्यामध्ये आम्ही सामील होणार आहोत। आणि आम्ही आपल्या माध्यमाच्या मार्फत हे आवाहन करतो की युवकांनी जास्तीत जास्त संख्येने ह्या जो 19 तारखेपासून चारोटी ते पालघर लॉंग मार्च होणार आहे त्याच्यामध्ये त्यांनी सुद्धा सामील व्हावं असं आम्ही DYFI संघटनेच्या वतीने या ठिकाणी आवाहन करत आहोत। त्यानंतर अजून काही कार्यकर्ते आपल्याशी जोडलेले आहेत, त्यांचंही म्हणणं ऐकूया, नेमक्या कोणत्या कारणासाठी हा लॉंग मार्च निघणार आहे। सर्वप्रथम दादा, तुमचे नाव काय? माझे नाव भास्कर मोत्रा मसे आहे। मी स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया SFI चा ठाणे पालघर जिल्ह्याचा अध्यक्ष आहे। नेमका हा लॉंग मार्च कशासाठी निघणार आहे आणि तुमच्या मागण्या काय असणार आहेत? याच्यामध्ये एकूणच जे 10-11 मागण्या आहेत आणि त्याच्यामध्ये जर बघितलं प्रामुख्याने तर आज आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बघतोय ज्या जिल्हा परिषद शाळा ज्या आहेत ह्या कुठेतरी बंद करण्याचा हे राज्य सरकारने घाट घेतलेला आहे, तो रद्द करावा अशी आमची त्याच्यामध्ये प्रामुख्याने मागणी आहे। आणि त्याच्यामध्ये जर बघितलं तर जिल्हा परिषद शाळेमध्ये आज शिक्षक नाहीत, आश्रमशाळेमध्ये शिक्षक नाही, कुठेतरी हा शिक्षणाचा दर्जा घसरलेला आहे, तो उंचावला पाहिजे। ह्या प्रमुख मागणीला घेऊन आम्ही स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया SFI मोठ्या संख्येने विद्यार्थी सुद्धा त्याच्यामध्ये उतरून या लॉंग मार्च मध्ये आम्ही सहभागी होणार आहेत। तर मित्रांनो, तुम्ही बघितलं की नेमका कशासाठी हा आंदोलन होणार आहे, लॉंग मार्च होणार आहे। ज्या पालघर जिल्ह्यातील सुशिक्षित तरुण तरुणींना पेशा भरती किंवा इतर ज्या पदभरत्या आहेत त्या झाल्या नाही आणि त्या ज्या पदभरत्या झाल्या त्या कायमस्वरूपी व्हावेत, यासाठी मोठ्या संख्येने सुशिक्षित तरुण तरुणी या लॉंग मार्च मध्ये उतरणार आहेत आणि चारोटी ते पालघर पर्यंत येत्या 19 जानेवारी सोमवार सकाळी 11 वाजता या लॉंग मार्चला सुरुवात होणार आहे। मी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा आमदार कॉम्रेड विनोद निकुले, ठाणे पालघर जिल्ह्याच्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या जिल्हा कमिटीने 19 तारखेला चारोटीपासून पायी मोर्चा घेऊन तो 20 तारखेला पालघर जिल्हा कलेक्टर कार्यालयावर तो हा मोर्चा धडकणार आहे। हा निर्णय आम्ही घेतलेला आहे। या पायी मोर्चामध्ये खास करून आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या आहेत की गेल्या अनेक वर्षापासून वन जमीन कसतो, त्या वन जमीन कब्जात असलेली वन जमीन अजूनही त्या वनपट्टाधारकाच्या सातबाऱ्यावर ते क्षेत्र दिलेलं आहे। जे काही कमी क्षेत्र दिलं उर्वरित क्षेत्र आहे ते सुद्धा सातबाऱ्यावर नोंद व्हावी ही मागणी आहे। गेल्या 60-70 वर्षापासून तलासरी डहाणू संपूर्ण ठाणे पालघर जिल्ह्यामध्ये आदिवासी असेल, बिगर आदिवासी असेल, जो जमीन कसतो आहे त्याची पंचनामे करून आणि त्याची सातबारा सदरी इतर अधिकारामध्ये सुद्धा नोंद झाली पाहिजे, ही आमची एक मागणी आहे। त्याचप्रमाणे जल जीवन मिशन हा खूप मोठा भ्रष्टाचार ठाणे पालघर जिल्ह्यात निदर्शनास येतो। जल जीवन मिशन ही कोणत्याही गावामध्ये अजूनही ही योजना यशस्वी झालेली नाही। त्या गावातला नागरिक अजूनही पाण्याच्या प्रतीक्षेमध्ये आहेत, परंतु शासनाने करोड रुपयाच्यावर खर्च केले, फक्त ह्याच्यामध्ये उघड भ्रष्टाचार होताना दिसतो, परंतु नागरिकांना त्याचा काही उपयोग झालेला नाही। हा सुद्धा एक प्रश्न त्या ठिकाणी आहे।
स्मार्ट मीटर जो आता है खरं म्हणजे मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सभागृहामध्ये या विजेच्या प्रश्नावर बोलताना ते बोलले होते की स्मार्ट मीटर हा आम्ही काही जबरदस्ती लावणार नाही, तर तो त्यांना मान्य असेल त्यांनी लावला पाहिजे, ते जबरदस्ती आमची नाही. परंतु आज हे MSEBचे अधिकारी सर्रास गाव पाड्यामध्ये जाऊन जबरदस्तीने हा स्मार्ट मीटर ते लावतायत आणि बिलं ही प्रचंड बिलं आज त्या ग्राहकांना आणि नागरिकांना येतात. लोक त्रस्त झालेले आहेत. हे सुद्धा मीटर आम्ही पालघरला 19च्या पायी मोर्चामध्ये घेऊन जाणार आहोत. मोठमोठे प्रकल्प या भागातून जात आहेत. ठाणे पालघर जिल्ह्यामध्ये वाढवण बंदर म्हणा किंवा सुपरफास्ट हायवे म्हणा, बुलेट ट्रेन हायवे, बुलेट ट्रेन रेल्वे, फ्रेट कॉरिडॉर, यामध्ये संपादित झालेले जागेचे जे शेतकरी आहेत, या शेतकऱ्यांना अजूनही नुकसान भरपाई मिळालेली नाही. बरेचसे शेतकरी अजूनही ह्या नुकसान भरपाईपासून वंचित आहेत आणि म्हणून हे सर्व प्रश्न घेऊन आम्ही 19 तारखेला 12 वाजता हा पायी मोर्चा डहाणूमधील चारोटी या ठिकाणी सुरू करणार आहोत. या मोर्चामध्ये, पायी मोर्चामध्ये प्रचंड हजारोच्या संख्येने शेतकरी, कामगार, आदिवासी, बिगर आदिवासी, जो शोषित पीडित जो वर्ग आहे, त्या मोठ्या संख्येने या पायी मोर्चामध्ये सामील होणार आहे आणि 20 तारखेला हा मोर्चा पालघरच्या कलेक्टर कार्यालयावर धडकणार आहे. तिथे आम्ही ठिय्या देणार आहोत. जोपर्यंत आमच्या मागण्या सुटत नाही तोपर्यंत मोर्चा आम्ही मागे घेणार नाही. अशा प्रकारचे नियोजन ठाणे पालघर जिल्ह्यामध्ये झालेले आहे. आता माझ्या जोडीने तालुका सचिव आणि राज्य कमिटी सदस्य आहेत लक्ष्मण डोंगरे माझ्यासोबत आता सगळं उपस्थित आहे.